सुधा. लेखक गंगाधर गाडगे. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. भाग एक. सुधा आता 20 वर्षांची झाली आहे, पण अजून तिचा स्वभाव भारी पोरकट. म्हणजे तशी इतर लोकांशी ती फार शहाणपणाने वागते बरं का. एवढीशी पोर, पण थोरा मोठ्यांच्या अंगी असतं इतकं शहाणपण तिच्या अंगात आहे. कोणाशी कसं बोलायचं, कितपत संबंध ठेवायचा ते तिला अगदी उत्तम समजतं. माणसाचा स्वभाव ती अचूक हेरते. पण आपल्या अण्णांशी म्हणजे माझ्याशी वागताना तिचं हे शहाणपण कुठं ते नाहीसच होतं. अगदी पोराहून पोर होते ती. "अण्णा, मला थोपटून निजवा" असं म्हणून अजून माझ्याजवळ हट्ट धरून बसते. आजारी असली तर "अण्णा, मला भरवा. माझं औषध तुम्हीच प्या." इथं पावे तो मजल जाते. चांगले कान पिरगळावे तेव्हा पोर असले हट्ट सोडते आणि कधी कान पिरगळूनही सोडत नाही. ती असा हट्ट करायला लागली, की आमचीही तिच्यावर थोडीशी रागावते आणि माझ्यावर तर खूपच रागावते. म्हणते, "पोरीला फार बिघडवून ठेवलंय तुम्ही. आता लहान का आहे पोर?" मी म्हणतो, "अगं, ती हट्ट करते तर मी काय करू?" ती ठसक्यात म्हणते, "हो, तुम्ही जसे काही हट्ट करतच नाही. सकाळी सुधानं चहाचा कप आणला नाही तर पोरासारखं तोंड फिरवून बसता. चहा म्हणून घेत नाही." ती असं बोलली म्हणजे मी आणि सुधा दोघेही हसतो. मग ती हलक्या आवाजात पुटपुटते, "काय ही बाप लेकींची माया! पोटच्या पोरीवर सुद्धा कोणी इतकी माया करत नाही. पण ही पोर पाळलेली आहे असं काही कोणाला वाटायचं सुद्धा नाही." हो, सांगायचं राहीलच, सुधा काही खरी माझी मुलगी नव्हे. ती आमच्या शेजारच्या नाना देवलांची मुलगी. ते वारले बिचारे आणि ही पोरगी मी वाढवली. लहान होती तेव्हा ही पोर इतरांसारखीच माझ्याशीही मोठ्या शहाणपणाने, सुजाणपणाने वागायची. पण नंतर काय झाली गंमत? पण तसं नाही. ती सगळी हकीकतच तुम्हाला सांगितली पाहिजे. त्यावेळी आम्ही नानाजी गोविंदजींच्या चाळीत दुसऱ्या मजल्यावर राहत होतो. आमच्या मजल्यावर तेव्हा 7च बिऱ्हाडं होती आणि ती पुन्हा चांगली. त्यामुळे एकाच घरची सगळी असल्यासारखं आमचं सर्वांचं वागणं असे. कोणाचं अडलं, दुखलं म्हणजे दुसऱ्यांनी त्याच्या मदतीला धावायचं ही आमची रीतच होती. त्यात कोणाला कसली अपूर्वाई वाटत नसे. आमच्या चाळीतलं प्रत्येक बिऱ्हाड त्यातील महत्त्वाच्या व्यक्तीवरून ओळखलं जात असे. अगदी टोकाचं बिऱ्हाड होतं भीमा मावशींचं. भीमा मावशींचा मुलगा सदू हा त्यातला खरा कर्ता पुरुष. पण भीमा मावशींचं तोंड असं खबरदार होतं आणि कामाचा रगाडा उपसायची ताकद इतकी मोठी होती की त्यांच्या इच्छेविरुद्ध त्या घरात पानही हलत नसे. सदुभाऊ नवा कोट शिवायचा असला तरी अजून आईला विचारीत. हजामत करायला झाली आहे असं देखील भीमा मावशींनीच त्यांना सांगावं लागे. दुसरं बिऱ्हाड होतं कृष्णा वहिनींचं. कृष्णा ही तसं पाहिलं तर त्या घरातली सर्वात धाकटी सून. पण ती अशी चटपटीत आणि मनमिळावू होती की चाळीतल्या माणसांना तीच त्या घरातली प्रमुख वाटे. काही लागलं सवरलं म्हणजे तिच्याकडे सगळेच धाव घेत. तिसरं बिऱ्हाड होतं नेण्यांचं. ही माणसं कधी कोणाच्या अध्यातमध्यात नसत. वैशिष्ट्य असं की त्यांच्यापैकी कोणात काही नव्हतं. त्यामुळे आडनावानेच त्यांचा उल्लेख होई. तात्या थोरातांना देवपूजेचा आणि भजनाचा अतोनाद नाद. त्यातच ते सदैव रंगलेले असत. आज अमका चमत्कार झाला. आज स्वप्नात मला मारुती दिसला. अमक्या देवळात देवीला घाम फुटला आहे. अशा चमत्कारी गोष्टी ते सदैव लोकांना सांगत असत आणि आपल्या मुलाचं कधीच ऐकत नसत. त्यामुळे थोरातांचं घर हे चाळीच्या दृष्टीने तात्यांचं बिऱ्हाड होतं. मामांची हौस दांडगी आणि चौकसपणा त्याहून दांडगा. त्यांना कसली माहिती नाही असं कधी नसायचंच आणि कुठल्याही कामात त्यांचा पाय कधी मागे नसायचा. त्यामुळे आमच्याच नव्हे तर आसपासच्या 4 चाळीत मामा सुप्रसिद्ध होते. एक बिऱ्हाड अर्थात होतं आमचं आणि एक बिऱ्हाड सुधेचं. अशी सगळी चाळ म्हणत असे. ह्या सुधेविषयी सांगण्याकरिता तर मी हे सगळं चऱ्हाट लावलं आहे. नाना देवलांची सुधा ही मुलगी. नाना कमालीचे हडकुळे होते.
त्यांनी सदरा काढला की त्यांच्याकडे अगदी बघवत नसे. त्यांच्या तोंडावर कांती अजिबात नव्हती आणि त्यांचे डोळे थिजलेले होते. त्यांच्याशी कोणी कधी बोललं तर नानांना ते समजत नसे आणि त्यावर ते जे पुटपुटत ते दुसऱ्या कोणाला कधी ऐकू सुद्धा जात नसे. कोणी जवळ नसलं तरी त्यांच्या ओठांची हालचाल अधूनमधून चाललेलीच असे. मग स्वतःशीच ते काय बडबडत असत कोण जाणे. ऑफिसातून आल्यावर ते गॅलरीत कठड्याशी उभे राहत. मग घरात जाऊन मधल्या दरवाजात उभे राहत. सुधा त्यांना म्हणायची, "नाना, बसा बाहेरच्या खुर्चीवर." तेव्हा नाना बाहेरच्या खुर्चीवर जाऊन बसायचे. मग पुन्हा अवघडून उभे राहायचे. त्यांना कसला रोग नव्हता, वेड असं लागलेलं नव्हतं. पण आज अनेक वर्षे ते अशा स्थितीत होते. त्यामुळे पोस्टातील त्यांची नोकरी टिकून कशी काय राहिली ह्याचं सर्वांनाच आश्चर्य वाटत असे. असं म्हणतात की नानांची बायको तरुण वयात चांगली उफाड्याची होती. पण माझ्या आठवणीला तरी ती कित्येक वर्षे पोटाच्या दुखण्याने अंथरुणाला खिळलेली होती. कुठल्या तरी वैद्याचं औषध तिला चालू असे आणि दिवसभर ठणठणीत आवाजात आपल्या नवऱ्याला शिव्या देत असे. आजाराने तिच्या आवाजावर तेवढा अजिबात परिणाम झालेला नव्हता. सुधा ही त्या दुर्दैवी कुटुंबातली मुलगी. परमेश्वराने तिला घडवताना मोठी अजब किमया केली असावी. कारण ह्या रोगट, आंबलेल्या मनाच्या नवरा-बायकोच्या पोटची ही पोर अगदी नक्षत्रासारखी होती. अंगापिंडाने ती सुदृढ होती. दुखणं-बाणं तिला सहसा नसायचं. डोकीपासून पायापर्यंत ती नुसती गोरीपान होती आणि चेहऱ्यावर गोडवा आणि तेज असं होतं की सगळ्यांना ती हवी-हवीशी वाटायची. देवघरातल्या घंटेसारखा तिचा मधुर आवाज होता. ती बोलू लागली की ऐकतच राहावंसं वाटायचं आणि बोलणं तरी किती चतुराईचं आणि लागवी असायचं पोरीचं. तिनं अमुक एक म्हटल्यावर त्याला नाही म्हणणं मला तरी बाबा कधी जमलंच नाही आणि दुसऱ्या कोणाला जमलं असेल असं मला वाटत नाही. तुम्ही म्हणाल की ह्याच्या घरात मुलबाळ नाही म्हणून ह्याला त्या मुलीचं फार कौतुक वाटतं आणि माझा मुलगा वारल्यापासून मला मुलाबाळांची अपूर्वाई वाटते हे खरंच आहे. आया फटाफटा मुलांना मारतात ते मला बघवत नाही. त्यांना ओरडून सांगावंसं वाटतं. बायांनो, देवाची देणगी आहे ती. त्या लेकरांचं असं हाल केलं तर देवाला कधीही आवडायचं नाही. पण माझं म्हणणं नसलं मानायचं तर नका बापडे मानू. पण आमच्या भीमा मावशींचीच गोष्ट घ्या ना. आपल्या मजल्यावरच्या लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांची त्यांनी केव्हा ना केव्हा खरडपट्टी काढलेली होती. पण सुधेनं मात्र त्यांचं बोलणं कधी खाल्लं नाही. उलट ती त्यांची फार लाडकी. तिची बाजू घेऊन त्या इतरांची मात्र जरा जास्तच खरडपट्टी काढत असत. आमचे मामा बोलण्यात एवढे वाकबगार, पण ही पोरगी त्यांना इतके आडवे-तिडवे प्रश्न विचारून भंडावून सोडायची, की ते हिच्यापुढे हात जोडायचे. "बाई गं, तुझ्याशी वाद घालायला ब्रह्मदेवच हवा. आम्हाला ते नाही जमायचं." अशी ही मोठी हुशार पोर. तिचे आई-वडील नेहमी कुढत असत म्हणून की काय, ही सदा आनंदी असायची. त्यांना कधी कसली हौस वाटली नसेल, पण हिला प्रत्येक गोष्टीची हौस. मुलांच्या बरोबर संध्या शिकायला देखील हिची तयारी. आई आजारी म्हणून अगदी लहान वयापासून ही पोरच सगळं घर सांभाळत असे. आई आपली पडल्या-पडल्या 4 शब्द सांगेल तेवढीच काय ती तिची मदत. तिची आई वारली तेव्हा ही पोर ढसाढसा रडली. भीमा मावशींच्या आणि कृष्णा वहिनींच्या मानेवर मान टाकून रडली, पण थोड्या वेळाने तिनं दातांखाली ओठ आवळून धरून आपलं रडणं आवरलं आणि एकटीच ती एका बाजूला जाऊन बसली. त्यापुढं ती पुन्हा रडताना कोणालाही दिसली नाही. सगळ्यांनाच त्या लहान पोरीच्या संयमाचं फार कौतुक वाटलं. मलाही वाटलं. पण पोरवयात मन इतकं आवरणं बरं नाही. वाहत्या पाण्याला जायला कुठेतरी वाट ठेवायला हवी. आई गेल्यापासून सुधाने एकटीनं आपलं घर सांभाळलं. 10 वर्षांची ती पोर रोज सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करी. आईला विचारून विचारून ती सगळं शिकलं होती. पण नुसता दोन्ही वेळचा स्वयंपाक करून तिचं समाधान होत नसे. कृष्णा वहिनींनी बटाटेवडे केले, की ही पोर बटाटेवडे करायला घ्यायची आणि हाताला चट्टे पाडून घ्यायची. भीमा मावशींनी पापड करायला बायका बोलावल्या, की ही चिमुरडी सगळ्या बायकांना आपल्याकडे बोलवायची आणि गंमत अशी की सगळ्या बायका तिच्याकडे जायच्या आणि पुन्हा बोलण्याच्या भरात बायकांचे हात जर काम करीनासे झाले, तर ही पोरगी म्हणायची, "काकू, चात्या करा
लाटायचं काम अडून राहिलं आहे. काकू म्हणायच्या, "अगं टवळे" आणि मग सगळ्या बायका हसत. सुधावर ते रागावत नसत. कोणाच्या घरात गोडधोड झालं की सुधेच्या घरी ते पोहोचवलं जायचं. त्यामुळे रोज-रोज अशा वस्तू घेणं त्या मानी पोरीला आवडत नसे. म्हणून ती अधूनमधून स्वतः केलेल्या वस्तू लोकांच्या घरी पाठवत असे. पोरीच्या हाताचा गुण असा की तिनं केलेले जिन्नस सगळ्यांना आवडत. पुरुष मंडळी तिचे जिन्नस खाऊन आपापल्या बायकांवर टीका करत. त्यामुळे घरामध्ये भांडणं सुद्धा होत. आणि मग बायका येऊन सुधेला विचारत, "कसं गं बाई करतेस तू बटाटे वडे?" सुधेला स्वयंपाक चांगला करता येतो असे समजल्यापासून चाळीतल्या बायका तिला बरोबरीच्या नात्याने वागवायच्या. एवढ्या मोठ्या भीमा मावशी पण स्वयंपाक करत असताना सुधा आली तर विचारायच्या, "काय गं पोरी, एवढं मीठ घालू का? पुरे होईल ना?" सुधेच्या घरचं हळदी-कुंकू म्हणजे चाळीतला मोठा समारंभ असे. सगळ्यांच्या घरचं साहित्य त्या दिवशी तिच्या घरी गोळा होत असे. सगळ्या बायका तिच्या घरी कामाला लागत. तिनं नको नको म्हटलं तरी कोणी ऐकत नसे. चाळीतल्या बायका तर येतच, पण विशेष मान असे चाळीतल्या पोरींचा. त्या सगळ्या दिवशी त्या दिवशी सुधेकडे जमत. नाना प्रकारची गाणी म्हणत, खेळ खेळत. मोठ्या बायका सुद्धा आपलं प्रौढपण विसरून त्या खेळात सामील होत. सुधेची त्या दिवशी जी धावपळ व्हायची ती विचारू नका. ती सारखी लुटू-लुटू इकडून-तिकडं फिरत असायची. सगळ्यांची रीतीप्रमाणे उठबस करायची. खूप खेळायची, खूप हसायची. आंब्याची डाळ पुरते की नाही अशी चिंता भीमा मावशींच्या जवळ व्यक्त करायची. आनंदाने नुसती वेडावून जायची. पण ह्या आनंदाच्या भरात ती इतर बायकांसारखी आम्हा पुरुष मंडळींना मात्र विसरत नसे. संध्याकाळी ती नानांना नवा शर्ट घालून पुरुषांना आमंत्रण करायला पाठवत असे. नाना आस्ते आस्ते पावलं टाकत एकेकाच्या घरात जात आणि म्हणत, "पन्ह, पन्ह प्यायला चला." आणखी काही न बोलता ते चालू लागत. पण आम्हा सर्वांना ते आमंत्रण पुरेसं होत असे. सगळे पुरुष मग तिच्याकडे पन्ह प्यायला जमत. त्यावेळी मात्र सुधेची नाना प्रकारे थट्टा करत आणि सगळेजण त्यामध्ये सामील होत. मामा म्हणत, "काय पण पन्ह केलंय सुधेनं? साखरच घातली नाही त्यात?" सुधा कावरी-बावरी व्हायची आणि इतरांना विचारायची, "खरंच का हो?" मग दुसरे एक जण वाईट तोंड करून म्हणायचे, "पिवत नाही बाबा अगदी." एवढ्यात कोणाला तरी हसू यायचं आणि सारं बेंड फुटायचं. पण एखाद्या वेळी कोणी हसत नसे आणि मग अखेर सुद्धा केविलवाण्या नजरेने मला विचारी, "खरंच का हो कमी झालीये साखर? मी घातली होती साखर." मी म्हणायचो, "आपल्याला तरी बुवा गोड लागतंय." सुधाचा माझ्यावर फार विश्वास होता. नव्हे माझ्यात आणि तिच्यात एक नाजूक बंध निर्माण झाला होता. त्यामुळे माझा पाठिंबा मिळाला की तिची कळी खुलायची. उत्साहाच्या भरात आवाज चढवून ती म्हणायची, "फसवता तुम्ही सगळे मला." मामा म्हणायचे, "अगं, तू आपली अण्णांची लाडकी आहेस म्हणून ते म्हणतायत तसं. बाकीच्यांना विचार पाहू." मुळीच नाही. अण्णा कधी माझ्याशी खोटं बोलायचे नाहीत. म्हणजे आम्ही बोलतो की काय गं? ह्यावर सुद्धा गोंधळायची. पण चतुरपणे म्हणायची, "साखर नाही, मग रिकामा कसा हो झाला कप?" मामा मग परत बाजू उलटवायचे. सुधेला माझा आधार असे आणि तिला पुरुष मंडळी असा त्रास देत आहेत असं कळल्यावर भीमा मावशीच तिच्या मदतीला धावून यायच्या. मग मात्र पुरुषांची भंबेरी उडायची. त्यांनी पुन्हा पुन्हा मागून सुधाचं पन्ह संपवलं तर तेवढ्यात भीमा मावशी दुसरं पातेलं घेऊन यायच्या आणि बोलण्यात भीमा मावशींचा हात धरणारं कोणी नव्हतंच. दिवसभर असा आनंदात धावपळीत गेल्यावर कधी-कधी सुद्धा तशीच सतरंजीवर झोपायची. ते पाहिलं की मी बायकोला तिचं घर आवरायला पाठवत असे. पण तिच्या हातून जरा आवाज झाला की सुद्धा जागी व्हायची आणि नको नको म्हटलं तरी सगळं झराझरा आवरायला लागायची. त्या पोरीला काय म्हणावं ते समजायचंच नाही. आपले नाना चमत्कारिक आहेत ह्याचं त्या मानी मुलीला फार दुःख होत असे. नानांकरिता ती नवे कपडे शिवून घेत असे. त्यांचे कपडे स्वच्छ धुतले जावे म्हणून काळजी घेत असे. पण नानांनी अंगावर कुठलाही कपडा घातला की तो वाईटच दिसू लागत असे.
नानांशी ती स्वतः बोलायचा प्रयत्न करायची, पण त्यांना तिच्याशीही बोलता येत नसे. फार झालं म्हणजे ते तिच्या पाठीवरून हात फिरवत आणि तिला खाऊला म्हणून पैसे देत. त्यामुळे ती फार हिरमुसली होई आणि ते लपवण्याकरिता आपले नाना किती चांगले आहेत ते आम्हा सगळ्यांना उत्साहाने सांगत असे. ती नानांना मुद्दाम आपल्याकरिता काहीतरी वस्तू आणायला सांगायची आणि नानांनी आणली असं म्हणत सगळ्यांना सांगत हिंडायची. एकदा मजल्यावरच्या 2-4 बायकांना तिने नानांविषयी थट्टेखोरपणे बोलताना ऐकलं, तेव्हा ती अगदी बिथरून गेली. त्या बायकांना ओरडून म्हणाली, "माझे नाना चांगले आहेत. तुम्ही सगळ्या खोटं बोलता. ते फार चांगले आहेत." आणि आपल्या घरात जाऊन ती दार बंद करून बसली. माझ्या बायकोने कितीतरी वेळ ठोकलं, तरी तिनं दार नाही उघडलं. मग मी जाऊन हाका मारल्या, तेव्हा ती बाहेर आली. तिने डोळे नुकतेच पुसले होते आणि पुन्हा त्यात पाणी जमा होत होतं. "काय झालं गं?" "काही नाही. जरा रडू आलं. म्हणून एकीकडे जाऊन बसले. आता बरं वाटतंय मला." हसऱ्या चेहऱ्याने असं बोलत असताना तिच्या डोळ्यातून मग आणखीनच पाणी आलं. ती एकदम घरात पळून गेली. माझी बायको तिच्या मागोमाग जात म्हणाली, "एवढीशी मुलगी तू. आपल्याला वाईट वाटलं तर दुसऱ्याजवळ बोलावं, म्हणजे मन हलकं होतं." पण ती हाताच्या चौकटीत तोंड लपवून गप्प पडून होती. अगदी प्रयासानं हुंदका आवरत होती. ते पाहून तिच्या जवळ जाण्याचं मात्र माझ्या बायकोला धाडसच झालं नाही. भीमा मावशींनी त्या बायकांना मात्र फार चापलं. संध्याकाळी नाना घरी आले तेव्हा धावत पुढे जाऊन सुधाने त्यांना मिठी मारली. नानांनी तिला थोपटल्यासारखं केलं आणि मग त्यांच्याही डोळ्यात अश्रू उभे राहिले. काहीतरी 2-4 मोडकी-तोडकी वाक्य ते तिच्याशी बोलले, पण तिचं दुःख त्यांना समजू शकलं नाही. त्या दिवसापासून मी रोज संध्याकाळी मुद्दाम नानांशी 15 मिनिटं काही ना काहीतरी बोलत असे. त्यामुळे सुधेला फार आनंद होई. तिचे डोळे मला सांगत. मला समजलं. मी देखील डोळ्यांनीच तिला सांगायचो. मला पण समजलं. धन्यवाद.